पुण्यातील गँगस्टर टिपू पठाणला जामीन मंजूर, तरीही टिपू पठाण आणि त्याच्या सहकार्याचा मुक्काम जेलमध्येच राहणार। टिपू पठाण आणि त्याच्या सहकार्यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र तरीही टिपू पठाणला बाहेर फिरता येणार नाही, कारण पुणे पोलिसांनी टिपू आणि त्याच्या सहकार्यांवर 2 मोक्के लावून कारवाई केली होती। त्यातील एका गुन्ह्यामध्ये 90 दिवसात चार्जशीट सादर न केल्यामुळे टिपू पठाणला आणि त्याच्या सहकार्यांना जामीन मंजूर झाला होता। वास्तविक पाहता मकोका अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास 180 दिवस म्हणजे 6 महिने चालतो, मात्र कोर्टाने 90 दिवसातच पोलिसांना दोषारोप पत्र सादर करायला लावले होते आणि या संदर्भात पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे वाढीव वेळ देखील मागितला होता, मात्र तो देण्यास न्यायालयाने नकार दिला होता आणि त्यातच वेळेवर दोषारोप पत्र सादर न केल्याचे कारण पुढे करत न्यायालयाकडून टिपूला जामीन मंजूर झाला। टिपूच्या समर्थकांना वाटलं आता गँगस्टर टिपू जेलमधून बाहेर येईल, मात्र टिपूवर जो दुसरा मकोका लावण्यात आला होता त्याचा जामीन होणं अद्याप बाकी आहे। त्यातच पुणे न्यायालयाने टिपूला जो जामीन मंजूर केला त्याच्या विरोधात पुणे पोलीस मुंबई हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून दिली जात आहे। त्यामुळे दहशत माजवणाऱ्या टिपू पठाणला आणि त्याच्या सहकाऱ्यांना आता किती दिवस कारावासाची हवा खावी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ग्राउंड रिपोर्ट ER न्यूज मराठी, पुणे।